नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला. नांदगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विरंगळा केंद्र लक्ष्मीनगर येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. नांदगाव शहरातील विविध शाळेतील 10वी आणि 12वीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. नांदगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघाने नातवाच्या भावनेतून केलेला तुमचा सन्मान हा सर्वात मोठा सन्मान आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे युवा नेते दत्तराज छाजेड यांनी कार्यक्रमात प्रतिपादन केले. कार्यक्रमास उपस्थित महावीर सुराणा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती एकनाथ सदगीर, पुंजाराम जाधव, सूरजमल संत, श्रावण आळव, शिवाजी गरुड, शिवाजी निकम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन आम्हाला प्रोत्साहित केलंय व आमचे कौतुक केले. ही प्रेरणा पुढील शिक्षणासाठी नक्कीच बळ देणारी आहे, अशी भावना मनोगतातून रोशनी थोरे या विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे. या प्रसंगी माणिकराव कवडे, विलास बच्चाव, रमाकांत सोनवणे, जयवंत साळवे, शेषराव पाटील, अशोक पाटील, विश्वास ढोकळे, पत्रकार महेश पेवाल, सुरेश शेळके, विजय बडोदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य सुरेश नारायण सर यांनी केले, तर आभार शिवाजी निकम यांनी मानले. उत्स्फूर्तपणे उत्कृष्ट असं भाषण केलं आणि 10वी मध्ये ती प्रथम आलेली विजय हायस्कूल शाळेमध्ये. तिने एकही क्लास लावलेला नव्हता असं मला आता महावीर भाऊंनी सांगितलं. बरोबर आहे का रोशनी? कोणताही क्लास न लावता. नाहीतर काही ठिकाणी असं आपण बघतो की 10वीचा जेव्हा मुलगा जातो आई वडीलच जसे 10वी ते असं वातावरण घरातलं तयार होतं. वडील कासारीहून नांदगावला येऊन तिने हे यश प्राप्त केलेले. काही ठिकाणी सगळ्या सुख सुविधा त्या मुलाला दिल्या जातात, आई वडील स्वतः जागतात, परंतु त्याला यश मिळू शकत. माझं नाव रोशनी अनिल थोरे. माझी इयत्ता 10वी इथपर्यंतचं शैक्षणिक वर्ष मी विजय हायस्कूल इथे पूर्ण केलेलं आहे. मी 10वीला विजय हायस्कूलमधून प्रथम आलेली आहे. मला 98.60% मार्क्स मिळाले. ह्या मार्क्समध्ये या मार्क्सचे सगळं श्रेय मी माझे पालक, माझे शिक्षक आणि माझे मित्रमैत्रिणी तसेच मला नकळतपणे आजूबाजूच्या परिस्थितीतून अनुकूल परिस्थिती निर्माण करून देणारे सगळेच शिक्षक वृंद, पालक वर्ग वगैरे मी यांना देते. तसंच आज तुम्ही जो सत्कार केला त्या सत्कारासाठी सुद्धा खूप थँक्यू. असाच सत्कार आमच्या शाळेत आणि संस्थेत देखील झाला होता, पण असाही कधी होईल हे वाटलं नव्हतं. तुम्ही जो केला त्यासाठी खूप थँक्यू. सुरुवातीला 10वी ही अवघड वाटली होती, पण जसं पुढे गेलो तसं हे करायचंय याच्यासाठी बाकीच्यांचा विश्वास आहे. जसं तुम्ही आज इथे सत्कार केला तसेच जेव्हा घरी म्हणजे नातेवाईक वगैरे जेव्हा कुटुंबातील जसे ज्येष्ठ व्यक्ती वगैरे आजी आजोबा असतील त्यांचाही विश्वास आणि विश्वासाचा अपेक्षा देखील होत्या की नाही तुला हे करायचंय, तुला करून दाखवायचंय. आणि असाच त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पुढे नेण्यासाठी प्रयत्न चालू होते. ह्याच प्रयत्नांची पराकाष्ठा, ह्याच प्रयत्नांचं फळ हे ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी मिळालं. तुमचा सर्वांचा आशीर्वाद, तुमचा सर्वांचा विश्वास हा सुरुवातीपासून सोबत होता आणि जो आताही आहे आणि तोच असाच पुढेही असू द्या अशी मी तुमच्या सगळ्यांना एक विनंती हे करते आणि पुन्हा एकदा बोलण्याची. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.